जय जिनेंद्र सगळ्यांना। आजच्या रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। नागपंचमीला पुरणाचे दिंड, गव्हाची खीर असे पदार्थ केले जातात। हा सण आला की आपण क्वचितच हा पदार्थ करतो, त्यामुळे मग कधीतरी त्याची रेसिपी विसरल्यासारखी होते। म्हणून ही बघा एक खास रेसिपी म्हणजेच गव्हाची खीर। ही खीर खाण्यामुळे फायबर भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात। पचनक्रिया सुधारते, त्यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते। गव्हाची खीर खाल्ल्याने शरीराला आवश्यक ती पोषण तत्वे किंवा पोषण मूल्य आपल्याला मिळतात। त्यासाठी गव्हाच्या खीराची रेसिपी ही स्वच्छ दोन वेळेस गहू पाण्याने धुवून घ्यायचे, असे चोळून धुवून घ्यायचे। खीरीसाठी गहू घेण्यापूर्वी हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। गव्हाला काही माती वगैरे असेल तर ती निघून जावे, त्या कारणाने 2 वेळेस मस्त असं चोळून धुवायचे। इथं हे गहू स्वच्छ धुवून झालेत। आता हे 5 मिनिटांसाठी आपण पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवूया। 5 मिनिटांनंतर याच्यातलं पाणी काढून घेऊया। चाळणीवर गाळायचं हे आणि असे गहू पसरून ठेवायचे। खाली पातेलं ठेवलं मी, म्हणजे असलेलं पाणी याच्यामधलं निघून जातं। याप्रमाणे एक 5-10 मिनिटांमध्ये याचं पाणी निघून गेले। आता हे एका कपड्यामध्ये आपण बांधून घेऊयात। या प्रकारे स्वच्छ धुतलेल्या कपड्यामध्ये हे बांधून ठेवायचं। म्हणजे गहू छान ओलवले जातात। आता हे 1 ते 1.5 तासासाठी बांधून ठेवली आहे। 1 तासानंतर याची गाठ सोडून घेऊयात। गहू मस्त तयार झाला आहे आपला। आता मिक्सरच्या भांड्याला घेतले सगळे गहू। आता इथं मिक्सरला पल्स मोडवर चालू बंद करत हे छान असे बारीक म्हणण्यापेक्षा याचा कोंडा काढून घ्यायचा। मिक्सर फिरवत असताना पल्स मोडला लावायचं। अर्धा सेकंद चालू ठेवायचं, पुन्हा बंद करायचं, पुन्हा चालवायचं, बंद, अशी प्रक्रिया करत याप्रमाणे गहू झालेत। आता हे छान असे फॅनमध्ये ठेवूयात। या प्रकारे याचा कोंडा निघालेला आहे। फॅनमध्ये 1 ते 1.5 तास ठेवल्यानंतर ते पाखडून घेऊयात, म्हणजे गव्हाला लागलेला कोंडा निघून जातो। या प्रकारे सगळा कोंडा काढून घ्यायचा। आता कुकरच्या भांड्यामध्ये हे गहू घेते। अर्धाच कप गहू घेतले, अर्धे ठेवले। पाणी घ्यायचं अंदाजाने आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेते। पाणी थंडच वापरलंय। 3 शिट्ट्यानंतर आपला गहू शिजून तयार आहे। या प्रकारे थोडंसं थंड झालंय कुकर, त्याच्यानंतर झाकण उघडते। हे पहा, हा शिजून तयार आहे। आता एका पॅनमध्ये साजूक तूप 2 चमचे, काजू, बदाम, पिस्ते आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। मी फक्त काजूच घेतले। हे छान फ्राय करून घेऊयात, जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल। काढून घेते आता हे।
आता 1 चमचा खसखस, ही सुद्धा छान भाजून घ्यायची. डेसिकेटेड कोकोनट घेतलंय 2 टेबलस्पून. आता हे छान बदामी कलरला येईपर्यंत भाजून घेऊयात. सतत ढवळत. खसखस भाजून तयार आहे. सगळं बदामी कलरला आलं. आता शिजलेला गहू यामध्ये घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं सगळं. याप्रमाणे खीर केल्यास अतिशय चविष्ट खीर तयार होते. आता अर्धा कप गूळ. गुळाचं प्रमाण इथं तुम्ही कमी जास्त करू शकता, कमी घालू शकता, किंवा गोडवा जास्त पाहिजे असेल तर 1 कपही गूळ घालू शकता, किंवा अर्धी साखर अर्धा गूळ या प्रकारे तुम्ही वापरू शकता. गूळ, साखर किंवा नुसता गूळ. मी माझ्या आवडीप्रमाणे अर्धा कप गूळ घेतला आहे. हे पहा गूळ पूर्ण मेल्ट झाला आहे. आता जायफळ थोडंसं किसून घालते आहे. यामुळे याची चव छान तयार होते. स्वाद मस्त येतो खिरीला जायफळाचा. आता हे मिक्स करून घेऊया. वेलची पूड ही सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आणि छान 5 मिनटं मंद आचेवर, म्हणजे गॅसच्याच लो हीटवर छान शिजवून घ्यायचं. म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतात आणि खिरीची चव अल्टिमेट तयार होते. या प्रकारे नक्की करून बघा. ही खीर शिजून तयार आहे. ही एका बाउलमध्ये घेऊ. वरून दूध. ही तुम्ही पूर्ण दुधामध्ये पण शिजवू शकता, पण गूळ टाकायचं असलं तर वरून घेतलेलं छान या प्रकारे, किंवा बिना दुधाची तुम्ही खाऊ शकता. वरून काजू फ्राय केलेले. तुम्ही दोन्ही प्रकारे ही खीर खाऊ शकता, बिना दुधाची, दुधाची. जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि